जय शिवराय. मी सचिन हळे पाटील. सगळ्यांनी बातम्या पाहिल्याच असतील. आपले जे मराठा कुणबीचे दाखले जे मिळालेले आहे, जे व्हॅलिड झालेले आहेत, त्याला चॅलेंज करण्यात येत आहे. 4 जणांना अपात्र करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे सरकारमधले काही मंत्री, काही अधिकारी करत आहे, काही ओबीसी नेते करीत आहे. हे मनोज दादांनी आज सगळं स्पष्ट दाखवलेलं आहे. त्यासाठीच आपण 29 ऑगस्टला जे शेवटचं आमरण उपोषण करणार होतो, ते याच्यासाठी होतं की कुणबी दाखले मिळावे, ते व्हॅलिड करण्यात यावे, आपल्या शिक्षणात आणि नोकरीत आपल्या मुलांना फायदा व्हावा. तर त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा, कर्ज मिळावे, व्याज परतावा परत मिळावा, सारथीची योजना पुन्हा चालू व्हावे. पण सगळ्या बांधवांची मागणी ही आहे की सरकार तसं ऐकणार नाही. सगळ्यांचं म्हणणं आहे की पुन्हा चलो मुंबईची हाक द्यावी. तुम्हाला काय वाटतंय, मनोज दादांनी आमरण उपोषण न करता मुंबईला जावं का? बरेच जण आता पुन्हा म्हणतील की मुंबईला कशाला, दोनदा मुंबईला जाऊन आलो. अहो, छोटं जर तुमचं मंत्रालयात काम असेल तर त्याला 8-8, 10-10 चक्रा मारावं लागते. हे तर 6 कोटी मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळं अजून किती वेळा जरी मराठ्यांना मुंबईला जायचं काम पडलं तर आम्ही जाऊ. या वेळेला शेवटची वारी, मुंबईवर स्वारी. आणि आरक्षण घेतल्याशिवाय, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई आपण सोडणार नाही. तर कृपया भावांनो, एक लाईक करा, कॉमेंटमध्ये चलो मुंबई लिहा, आपल्या मुंबईच्या आठवणीतले फोटो टाका आणि प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. जय